नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या कथित आरोपांमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या निषेधाची ठिणगी आज अलिबाग, मुरुड आणि रोहा येथे उग्र स्वरूपात पाहायला मिळाली। अलिबागमध्ये शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले। दानवे माफी मागा, षडयंत्र थांबवा, शिवसेनेला बदनाम करू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। शिवसैनिकांचा आरोप आहे की आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कट रचण्यात आला असून या कटाची सुपारी अंबादास दानवे यांनी घेतली आहे। दरम्यान अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याशी संबंधित 3 व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे। या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये रेड टी शर्ट घातलेला व्यक्ती पैसे मोजताना दिसत असल्याचा दावा करण्यात येतो। मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे फेक, दिशाभूल करणारा आणि राजकीय हेतूने एडिट केलेला असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। हा व्हिडिओ कुठला आहे, त्यामध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसताना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर आरोप करण्याचा हा घाणेरडा राजकीय डाव असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। मुरुड आणि रोहा येथे देखील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत अंबादास दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध नोंदवला। यावेळी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त ठेवला होता। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आजचं आंदोलन सकाळी जो प्रसार माध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेंनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे। आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ, कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि त्यासाठी ती जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांनी, मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवली ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पार्ट दाखवलेला आहे। आणि दानवेंना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची, कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही। टोटल ही व्हिडिओ खोटी आहे, कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचं आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही। हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचा आहे, बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे। या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी, कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं, त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे। ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं, आता हे असे बिनबुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे, बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही। आज सकाळी प्रसार माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत जे अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात पैशांची बंडलं आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि त्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं, त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसैनिकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला, मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला। पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे। त्यामुळे अंबादास दानवे हे आज कुठल्याही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न